गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्स या क्लाससाठी आपली अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत जर्नल. आणि जर्नलचे भरपूर प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सोडून घेतलेले आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. बऱ्याच ॲडजस्टमेंट, बरेच ट्रान्झॅक्शन या प्रॉब्लेममध्ये आलेले आहे, म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण जर्नलच्या एंट्र्या या ट्रान्झॅक्शनवरून कशा पद्धतीने करत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण तुमचा सर्व अकाउंटचा सिलेबस फक्त आपल्या चॅनलवर अवेलेबल असेल आणि तो देखील फ्री ऑफ कॉस्ट, अगदी मोफत. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्झॅक्शन आपण वाचूया. जर्नलाइज दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन दी बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स एप्रिल 2025. मग सगळ्यात अगोदर एप्रिल 2025 डेट कॉलममध्ये लिहा एप्रिल 2025. एप्रिल 2025 एक तारखेचा ट्रान्झॅक्शन कॉमन असतो बिझनेस सुरू करण्यासाठी. विशाल कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹90,000, फर्निचर ₹60,000 अँड बिल्डिंग ₹1 लाख. विशालने बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश 90,000 त्याच्यासोबत फर्निचर आणि बिल्डिंग वापरलेली आहे. तर तुम्हाला मी शिकवलेलं आहे बिझनेस सुरू करण्यासाठी जर कॅश आणली तर बिझनेसकडे कॅश येणार, म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला. तर आपण एंट्रीमध्ये करतो कॅश अकाउंट डेबिट आणि फक्त कॅश आणली तर डायरेक्ट आपण लिहितो टू कॅपिटल अकाउंट, कारण बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश असते ती ओनरची कॅपिटल असते. परंतु कॅश सोबत असेट पण आहे, फर्निचर आणि बिल्डिंग. तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे कॅश सोबत जर असेटचा वापर झालेला असेल तर सर्व असेट डेबिटला आणि लायबिलिटीचा वापर झाला तर लायबिलिटी क्रेडिटला. तर आता असेट आहे फर्निचर आणि बिल्डिंग, त्यासुद्धा एंट्री करताना डेबिटलाच रेकॉर्ड करा. मग फर्निचर अकाउंट डेबिट आणि अजून एक डेबिटला घ्या बिल्डिंग अकाउंट डेबिट. जितक्या पण असेट कॅश सोबत आलेले असतील त्या सगळ्या डेबिटला रेकॉर्ड करायच्या. आणि बिझनेस सुरू करण्यासाठी जे कॅश आणतो आपण, व्यवसायाचा मालक, त्याला आपण कॅपिटल म्हणतो आणि कॅपिटल आपण रेकॉर्ड करतो क्रेडिटला टू कॅपिटल अकाउंट. एंट्री झाली, अमाऊंट लिहा. कॅश समोर 90,000 डेबिटला, फर्निचर समोर 60,000 60,000 आणि बिल्डिंग आहे 1 लाख. मग यांची टोटल क्रेडिटला लिहा, कारण डेबिट आणि क्रेडिट इक्वल झाले पाहिजे. 90 आणि 60 एक 50 आणि हे एक 2,50,000. डेबिट आणि क्रेडिट इक्वल दिसले पाहिजे. नॅरेशन बिंग कमेन्स बिझनेस विथ कॅश कॉमा फर्निचर अँड बिल्डिंग. बिल्डिंग सुरू करण्यासाठी कॅश सोबत फर्निचर आणि बिल्डिंगसुद्धा वापरलेली आहे. त्याच्यानंतर 4 तारखेचा ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो डेटमध्ये लिहा 4 तारीख. परचेस मोटर कार फ्रॉम होंडा कंपनी बाय चेक सांगितलं. चेक जर आला तर कॅशऐवजी बँकेचं नाव. 55,000, 18% GST. GSTचे खूप ट्रान्झॅक्शन आपले झाले. आता सांगा परचेस म्हणजे खरेदी करणे. कॅश येणार का जाणार? कॅश जाणार, म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट, परचेस अकाउंट डेबिट. पण परचेस काय आहे? असेट आहे. मग असेट अकाउंट आपण वापरतो परचेस ऐवजी. मग परचेस अकाउंट ऐवजी असेटचं नाव लिहा, कारण असेट दिलेली आहे. असेट दिली नसती तर आपण परचेस अकाउंट लिहिलं असतं. मोटर कार अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिटला आणि चेक दिला म्हणजे कॅश ऐवजी क्रेडिटला येणार बँक अकाउंट. परंतु GST आहे तर GSTचं ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला शिकवलेलं आहे. परचेसच्या ट्रान्झॅक्शन असेल तर GST डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि सेलचा ट्रान्झॅक्शन असेल तर GST क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. 2 GST आपण रेकॉर्ड करतो, CGST आणि SGST. आता परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे म्हणून CGST SGST डेबिटला रेकॉर्ड करा. आणि डेबिटला रेकॉर्ड करताना आपण इनपुट शब्द रेकॉर्ड करतो. इनपुट CGST अकाउंट आणि इनपुट SGST अकाउंट, दोन्ही पण डेबिटला येणार. 2 कॅश आपली जाणार म्हणून आपण कॅश अकाउंट लिहिलं असतं, परंतु इथं पेमेंट झालं चेकने, मग कॅश ऐवजी चेक म्हणजे बँक अकाउंट. चेक आलं तर बँक अकाउंट वापरा.
एंट्री पूर्ण झाली. आता अमाऊंट लिहा. आपण कॅश आणि बँकेची अमाऊंट शेवटी लिहितो सगळी GST कॅल्क्युलेट करून. मग मोटर कारच्या समोर मोटर कारची अमाऊंट लिहा. मोटर कार कितीला घेतली? 55,000 डेबिटला. आता त्याच्यावर GST आपण चार्ज करणार 18%. मग 18चे निम्मे CGST निम्मे SGST. 9% CGST 9% SGST. मग 2 0 कट करा. 2 0 कट केले तर किती येतात? 550. मग 550 गुणिले 9 करा. मग 550 गुणिले 9 केले तर ते CGST आणि SGST तुम्हाला मिळेल. तर त्याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड नाही आहे, तुम्ही ते व्यवस्थित करा. तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला जमलं पाहिजे. 4,950 4,950 एवढी CGST आणि SGST येणार. आता जेवढी डेबिट तेवढी क्रेडिट आली पाहिजे. मग किती येते बघा? 55 आणि 8 63 आणि हे 1900 64,900. इथे लिहा क्रेडिटला बँक अकाउंटच्या समोर GST सोबत टोटल जाणार 64,900. नॅरेशन बिंग परचेस मोटर कार विथ 18% GST. 18% GST, त्याच्यापैकी 9% CGST 9% SGST. हे इरेज करून घेऊ. तर या पद्धतीने GSTचं ट्रान्झॅक्शन परचेसचं ट्रान्झॅक्शन असेल तर डेबिटला, सेलचं असेल तर क्रेडिटला. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन पेड इन्शुरन्स 5 तारीख. मग इथे लिहा 5 तारीख. पेड इन्शुरन्स ऑफ दी अबाव कार. वरची जी कार आपण आत्ता खरेदी केली ना त्याचं इन्शुरन्स पेड केलं. पेड म्हणजे दिलं. मग देणं किती दिलं? 3,000. कुणाला? युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला 3,000 रुपये इन्शुरन्स दिलं. मग इन्शुरन्स दिला आपण. मग कॅश आली का गेली? कॅश गेली. मग कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला. आणि कशामुळे गेली? इन्शुरन्समुळे. मग इन्शुरन्स अकाउंट डेबिटला. मग एंट्री काय होणार? इन्शुरन्स अकाउंट डेबिट. आपली कॅश जात आहे म्हणून आपण कॅश क्रेडिटला घेणार. टू कॅश अकाउंट. आणि किती इन्शुरन्स पेड केलं? 3,000. मग डेबिटला लिहा 3,000, क्रेडिटला लिहा 3,000. नॅरेशन बिंग इन्शुरन्स पेड. शॉर्टमध्ये तुम्ही अजून याच्या पुढे पण लिहू शकता. इन्शुरन्स पेड टू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. त्याच्यानंतर 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन. मग 10 तारीख लिहा. डेट कॉलम 10 तारीख. पेड. पेड म्हणजे परत काय होणे? देणे. इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया 40,000. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 40,000 रुपये दिले. 40,000 रुपये दिले म्हणजे 40,000 रुपये भरले. मग डिपॉझिटेड म्हणतो आपण त्याला. मग कॅश आपल्याकडे आली का गेली? कॅश आली तर आपण डेबिट करतो. कॅश गेली तर आपण कॅश अकाउंटला क्रेडिट करतो. मग पेड दिले म्हणजे कॅश गेली. मग कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. आणि कुठे गेली? बँकेत. मग बँक अकाउंट डेबिट. बँकेचं नाव दिलं स्टेट बँक ऑफ इंडिया. मग बँकेचं नाव दिलं असेल तर बँकेचं नाव लिहा. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. बँकेचं नाव नाही दिलं तर फक्त बँक अकाउंट घ्यायचं. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. टू कॅश जात आहे आपल्याकडून म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला. टू कॅश अकाउंट. किती आहे बघा? 40,000 40,000. मग डेबिटला लिहा 40,000, क्रेडिटला लिहा 40,000. नॅरेशन बिंग कॅश पेड नाही म्हणायचं, डिपॉझिटेड शब्द वापरा. कॅश डिपॉझिटेड इनटू शॉर्टमध्ये मी लिहितोय SBI. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. 10 तारखेनंतर विद्यार्थी मित्रांनो 12 तारीख. मग 12 तारीख डेटमध्ये अगोदर लिहित चला. 12 तारखेचं ट्रान्झॅक्शन परत पेड आलं. पेड म्हणजे देणे. सॅलरी 10,000 दिली आणि रेंट 3,000 रुपये दिले. मग दिले म्हणजे कॅश आली का गेली? कॅश गेली. मग कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. आणि ज्याच्यामुळे गेली ते अकाउंट डेबिट. मग कशामुळे गेली? सॅलरी आणि रेंट. मग ते दोन्ही डेबिटला येणार आणि कॅश क्रेडिटला जाणार. मग 2 अकाउंट डेबिटला येणार. पहिला सॅलरी अकाउंट डेबिट, दुसरा रेंट अकाउंट डेबिट. आणि कॅश जात आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. टू कॅश अकाउंट. या पद्धतीने एंट्री होणार. आता अमाऊंट लिहा. सॅलरीच्या समोर सॅलरीची अमाऊंट 10,000. रेंटच्या समोर रेंटची अमाऊंट किती? 3,000. आणि जेवढी डेबिट तेवढी क्रेडिट आली पाहिजे. 10 आणि 3 किती? 13. मग 13,000 रुपये आपली कॅश जात आहे. नॅरेशन प्रत्येक एंट्रीचं लिहायचं. बिंग या शब्दाने सुरुवात करायची. बिंग सॅलरी अँड रेंट पेड. सॅलरी अँड रेंट पेड. सॅलरी आणि रेंट आपण पेड केलेले आहे. 12 तारखेपर्यंत आपण आलो आहे. जागा आपण ॲडजस्ट करून घेऊया.
पुढचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सोडवायचं आहे. 12 तारीख झाली, त्याच्यानंतर 15 तारीख. मग डेट कॉलममध्ये लिहा 15 तारीख. मग डेट कॉलममध्ये 15 तारीख लिहिली. बॉट हा नवीन शब्द आला. जर्नल एंट्रीमध्ये मुद्दामून असे शब्द विचारले जातात. बॉट म्हणजे परचेस. अर्थ लिहून ठेवा तुम्ही. बॉट म्हणजे काय? परचेस. काही वेळेस परचेस शब्द येतो, काही वेळेस बॉट शब्द येतो. मग परचेसचा ट्रान्झॅक्शन, बॉट गुड्स फ्रॉम राजेश. गुड्स खरेदी केले राजेश करून 80,000चे. अँड पेड हिम 1/4, 1/4 म्हणजे 1/4 अमाऊंट इन कॅश इमिजिएटली. बॉट म्हणजे खरेदी केले. मग मला सांग, खरेदी केल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि परचेस अकाउंट डेबिटला. मग परचेस अकाउंट डेबिटला येणार, असेट नाही आहे, मग परचेस अकाउंट डेबिट. मग लिहा परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट. आणि कॅश अकाउंट क्रेडिटला जाणार. परंतु इथं काय सांगितलं बघा व्यवस्थित, फक्त राजेशकडून खरेदी केला असता तर व्यवहार उधारीवर, कॅशऐवजी राजेश अकाउंट वापरला असतं आपण. परंतु इथं पुढं काय सांगितलं, अँड पेड हिम 1/4 अमाऊंट इन कॅश इमिजिएटली. त्याला 1/4 1/4 अमाऊंट कॅशमध्ये पण दिली. म्हणजे राजेश अकाउंट पण आहे आणि कॅश अकाउंट पण आहे. म्हणजे व्यवहार उधारीवर पण आहे आणि कॅशवर पण आहे. टोटल परचेस कितीचे केले? 80,000. मग परचेस समोर लिहा डेबिटला 80,000. याच्यातून कॅश किती दिली आणि राजेशला उधारीवर किती खरेदी केलं ते लिहायचं आहे. तर कॅश किती दिली? 1/4. 1/4 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो? तर 1/4 म्हणजे 1/4 आपण जे म्हणतो ना 1/4, त्याला टक्केमध्ये जर घ्यायचे असेल तर त्याला लक्षात ठेवा. 1/4 जर दिलं तर 25% घ्यायचे. 1/4 दिलं जर 25% घ्या. मग तुम्ही डायरेक्ट 80,000चे 25% काढा. 80,000 गुणिले 25%. मग 80,000चे 25% काढले तर 1 0 कट केलं तर 8,000. 10%, 10 8 8 16, 16 आणि 4 20. मग 25% किती येतात? 20,000. 25% त्याला आपण कॅश दिली म्हणजे किती कॅश दिली? 20,000. एक तर असं सोडू शकतात किंवा टक्के जर जमले नाही तर 1/4 कसं सोडवायचं? तर टोटल अमाऊंट 80,000 भागिले हे 1/4 मधले 4 छेद आहे तर छेदाला 4ने भागायचं आणि गुणायचं 1ने. मग 1 केलं, 4 1 4, 4 2 8. त्याच्यानंतर पुढचे 0, 4 0 तसेच 20,000. आणि 20,000 गुणिले 1 म्हणजे उत्तर किती येतं? 20,000. तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. तर 20,000 रुपये काय दिली आपण त्याला? कॅश दिली. 20,000 रुपये आपण त्याला कॅश दिली. मग 80,000 पैकी 20,000 कॅश दिले म्हणजे 60,000 रुपये उधार आहे. उधार म्हणजे व्यक्तीचं नाव. मग व्यक्तीचं नाव पण वापरायचं. म्हणजे व्यवहार जर कॅश आणि उधार दोन्ही पण असेल तर क्रेडिटला कॅश पण आणि व्यक्तीचं नाव पण लिहायचं. मग कसं लिहिणार? परचेस अकाउंट डेबिट. जर व्यवहार फक्त कॅशमध्ये असतात तर टू कॅश अकाउंट, फक्त उधारीवर असतात तर टू राजेश. पण व्यवहार कॅश पण आहे आणि उधारीवर पण आहे, राजेश पण आणि कॅश पण. म्हणजे या टू राजेश अकाउंट, टू कॅश अकाउंट. मग 80,000 पैकी त्याला कॅश आपण बघितली तर किती काढली आपण कॅश? 20,000. मग कॅशच्या समोर लिहा 20,000. 80,000 पैकी जर 20,000 कॅश दिले तर किती उधार बाकी आहे शिल्लक? 60,000. ते 60,000 राजेशच्या नावावर समोर दाखवायचे, त्याला अजून देणं बाकी आहे. तर या पद्धतीने तुम्ही 2 ट्रान्झॅक्शन एकाच एंट्रीमध्ये आले, कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचा आणि रोखीचा व्यवहार एकाच याच्यात आले तर 2 अकाउंट क्रेडिटला घ्यायचे, व्यक्तीचं पण नाव आणि कॅशचं पण नाव. बिंग परचेस गुड्स ऑन कॅश अँड क्रेडिट. असं पण ट्रान्झॅक्शन लिहू शकता तुम्ही. शॉर्टमध्ये दाखवलं मी. परचेस गुड्स खरेदी केले कॅशमध्ये आणि क्रेडिटमध्ये. किंवा असं पण लिहा परचेस गुड्स फ्रॉम राजेश ऑन क्रेडिट असं लिहू शकतात. अँड कॅश पेड, कॅश पण त्याला पेड केली 20,000 रुपये. तर या पद्धतीने तुम्ही नॅरेशन लिहू शकतात. तर हे आपण इरेज करून घेऊया तुम्हाला समजण्यासाठी मी इथं दाखवलं. तर आय होप तुम्हाला हा ट्रान्झॅक्शन समजलेला असेल. एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश पण आहे आणि उधारीचा पण व्यवहार आहे. 15 नंतर 18 तारीख आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. डेटमध्ये लिहा 18 तारीख. कॅश सेल्स. आता सेल्स आहे, कॅशमध्ये विकलं. मग सांगा 60,000 5% GST. तर मला सांगा सेल्स केल्यामुळे विकल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश येणार. मग कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट. असेट आहे का? नाही आहे तर सेल्स अकाउंटच वापरा. मग कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट
टू सेल्स, पण GST पण सांगितलं. तर मी तुम्हाला शिकवलं होतं GST परचेसमध्ये डेबिटला लिहितात आणि सेल्समध्ये क्रेडिटला लिहितात. तर हा सेल्सचा ट्रान्झॅक्शन आहे, GST क्रेडिटला येणार. तर अगोदर लिहा टू सेल्स अकाउंट आणि 2 GST आपण घेतो टू. आता क्रेडिटला GST घेताना डेबिटला आपण इनपुट GST म्हणतो, क्रेडिटला आपण आउटपुट GST म्हणूया. आउटपुट CGST अकाउंट टू आउटपुट SGST अकाउंट. या पद्धतीने आता अमाऊंट लिहायच्या. मग अमाऊंट अगोदर क्रेडिटच्या लिहायच्या, कारण कॅश आपण टोटल GSTची अमाऊंट घेतो. मग सेल्स कितीला केलं बघा, 60,000. मग सेलच्या समोर क्रेडिटला लिहा 60,000. आता 60,000वर GST आकारली तुम्ही किती, 5%. मग 5%चे निम्मे CGST निम्मे SGST, 2.5% CGST 2.5% SGST. मग काढा तुम्ही 60,000 जो आहे कॅश सेल्स. मग 60,000 मधून 2 झिरो जर कट केले तर किती राहतात, 600. मग 600 गुणिले 2.5%. मग 600 गुणिले 2.5% किती येतात, 6×12 आणि ते 3 1500. मग 2.5% येतात 1500 CGST, 1500 SGST आणि यांची टोटल डेबिटला. मग 1500 1500 3,000 आणि 60,000 म्हणजे किती येणार, 63,000. तर या पद्धतीने GSTचे अमाऊंट तुम्हाला हे टक्के व्यवस्थित काढता आले पाहिजे. पर्सेंटेज त्याची प्रॅक्टिस करा. 1 झिरो कट केला तर 10%, 2 झिरो कट केले तर 1%. तर नॅरेशन बिंग कॅश सेल्स विथ 5% GST, 5% GST. खूप सारे GSTचे ट्रान्झॅक्शन आले याच्यात, हे आपण इरेज करून घेऊया. पुढचा ट्रान्झॅक्शन 18 तारखेनंतर 20 तारीख. डेटमध्ये 20 तारीख लिहा. रिसिव्ड रेंट, रिसिव्ड म्हणजे मिळणे, पेड म्हणजे देणे. आता मिळालं, रेंट मिळालं 1,000 आणि कमिशन मिळालं 4,000. मिळालं म्हणजे कॅश आली, कॅश अकाउंट डेबिटला आणि जे मिळालं ते क्रेडिटला. मग कॅश अकाउंट डेबिटला मग लिहा कॅश मिळाली आपल्याला, कॅश अकाउंट डेबिट टू. कशात कॅश मिळाली, टू रेंट अकाउंट आणि अजून एक कशात मिळाली, टू कमिशन अकाउंट. तर झाली एंट्री. या पद्धतीने कॅश मिळते आपल्याला. मग रेंटच्या समोर अगोदर अमाऊंट लिहा. रेंट किती, 1,000. मग क्रेडिटला लिहा 1,000. कमिशन किती मिळालं, 4,000. मग कमिशन लिहा 4,000 आणि जेवढी डेबिट तेवढीच क्रेडिट. मग जी क्रेडिट किती आहे, 4 आणि 1 5, तर तेवढीच डेबिट आली पाहिजे, 5,000. नॅरेशन बिंग रिसिव्ड रेंट अँड कमिशन. रेंट आणि कमिशन आपल्याला मिळालं. 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो झालं. 25 तारीख. डेटमध्ये लिहा 25 तारीख. पेड फॉर टेलिफोन चार्जेस, पेड म्हणजे देणे. मग टेलिफोन चार्जेस दिले 1,500. दिल्यामुळे कॅश येणार का जाणार, कॅश जाणार. मग कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट आणि ज्याच्यामुळे गेली तो अकाउंट डेबिट. मग टेलिफोन चार्जेस डेबिट टू कॅश अकाउंट. मग एंट्री लिहा टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश आपली जाणार म्हणून टू कॅश अकाउंट. किती आहे बघा, 1,500 1,500. डेबिटला लिहा 1,500, क्रेडिटला लिहा 1,500. नॅरेशन बिंग टेलिफोन चार्जेस पेड, टेलिफोन चार्जेस पेड. तर पेड केले म्हणून आपली कॅश गेलेली आहे. परत जागा आपण ॲडजस्ट करू. खूप सारे ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे भरपूर प्रॅक्टिस या प्रॉब्लेममध्ये आपली होत आहे विद्यार्थी मित्रांनो. हां, पुढचा ट्रान्झॅक्शन आपण लिहूया 25 तारखेनंतर 27 तारीख. तर 27 तारखेला इनवॉइस गुड्स टू कतरीना फॉर कॅश ₹75,000 ॲट 5% GST. परत 5% GST सांगितलं, पण इनवॉइस समजलं पाहिजे ना. इनवॉइस शब्द आला तर इथं बघा बॉट शब्द आला होता. बॉट म्हणजे खरेदी करणे. इनवॉइस जर शब्द आला तर इनवॉइसचा अर्थ होतो सेल्स. लिहून ठेवा, इनवॉइसचा अर्थ होतो सेल्स, म्हणजे हा सेलचा ट्रान्झॅक्शन आहे. इनवॉइस गुड्स टू कतरीना, कतरीनाला आपण माल विकला.
कसा विकला? फॉर कॅश, उधारीवर नाही. म्हणून कत्रीना बघून लगेच बघू नका की व्यक्तीचं नाव दिलं म्हणजे उधारीवर आहे, तर कॅश दिलं म्हणजे व्यवहार कॅशवर आहे. मग मला सांगा, वस्तू विकल्यामुळे सेल्समुळे कॅश येणार का जाणार? कॅश येणार. म्हणजे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट, कारण वस्तू आहे. असेट असतील तर असेट अकाउंट. मग कॅश येणार, मग लिहा 27 तारीख, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आपण लिहिणार. परंतु याच्यामध्ये जीएसटी पण आहे बघा, 5%. सेल्सचा ट्रान्झॅक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे. परचेसचा ट्रान्झॅक्शन असेल तर जीएसटी डेबिटला घेतो आपण, सेल्सचा असेल तर क्रेडिटला घेतो. आत्ताच आपण जीएसटी सोडवलं होतं क्रेडिटला. इथं सेलचा ट्रान्झॅक्शन होता 18 तारखेचा, तर सेल्समध्ये आपण जीएसटी क्रेडिटला घेतो. तर लिहा टू सेल्स अकाउंट, असेट असती तर असेटचं नाव लिहिलं असतं, टू सेल्स अकाउंट. आणि टू 2 जीएसटी, आउटपुट सीजीएसटी, डेबिटला इनपुट सीजीएसटी म्हणतो आपण, क्रेडिटला आउटपुट सीजीएसटी अकाउंट. टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. एंट्री विद्यार्थी मित्रांनो झाली. आता अमाऊंट लिहा. अमाऊंट आता आपण क्रेडिटच्या लिहिणार आणि नंतर कॅश समोर टोटल अमाऊंट लिहिणार. तर सेल्स कितीला केलं? 27 तारीख 75,000. तर सेल्स समोर लिहा 75,000. आता सेल्स 75,000 आहे, त्याच्यापैकी 5% जीएसटी आकारायची आहे. मग 5% पैकी निम्मी 2.5% सीजीएसटी, 2.5% एसजीएसटी. मग 75,000चे 2.5% काढा. मग 75,000चे 2.5%, 75,000मधून 2 झिरो कट केले तर किती राहतात? 750 गुणिले 2.5%. मग 750 गुणिले 2.5% करा, 750 आणि 750 1500, 2% 1500 होतात आणि 750चे निम्मे 375 म्हणजे 1875. म्हणजे तुम्हाला हे पर्सेंटेज काढता आले पाहिजे. तर आउटपुट सीजीएसटी 1875 आणि एसजीएसटी सुद्धा तेवढीच 1875. म्हणजे त्याचे टोटल करा, 18 18 36 आणि 75 आणि 75 150, 3750 आणि 75 म्हणजे 78,750. मग या पद्धतीने तुम्हाला टोटल करता आली पाहिजे. तर डेबिटची टोटल किती? 78,750. नॅरेशन बिंग कॅश सेल्स, कॅशमध्ये विकलं होतं आपण. इथं शब्द आहे बघा, फॉर कॅश. फॉर कॅशमध्ये कॅश सेल्स विथ किती टक्के जीएसटी आहे? शॉर्टमध्ये लिहायचं 5% जीएसटी विथ 5% जीएसटी. जीएसटीचे भरपूर ट्रान्झॅक्शन इथं आले. तर सेल्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जीएसटी क्रेडिटला लिहितात, हे लक्षात ठेवा. पुढचं ट्रान्झॅक्शन 27 तारखेनंतर 29 तारीख. इथं 29 तारीख लिहा डेटमध्ये. 29 तारखेचं ट्रान्झॅक्शन वाचा. सुनीता बॉट. बॉटचा अर्थ सांगितलं होतं, बॉट म्हणजे खरेदी करणे. कुणी खरेदी केला? आपण नाही खरेदी केलं. व्यवस्थित वाचायचं. लगेच विद्यार्थी काय करतात? हो परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे सर, कॅश गेली. व्यवस्थित वाचा. सुनीता बॉट गुड्स फ्रॉम अस. अस म्हणजे आपण. सुनीताने आपल्याकडून गुड्स खरेदी केल्या, की सुनीताने आपल्याकडून गुड्स खरेदी केले. कितीचे? 45,000 आणि त्याच्यावर जीएसटी आहे. तर मला सांगा, हा ट्रान्झॅक्शन परचेसचा आहे का सेलचा आहे? तुम्ही म्हणणार सर परचेसचा आहे. नाही, सुनीताने खरेदी केल्या. कुणाकडून? आपल्याकडून. म्हणजे आपण तिला विकल्या. सुनीताने खरेदी केलं याचा अर्थ आपण तिला विकलेलं आहे. म्हणजे व्यवहार परचेसचा नाही, कशाचा आहे? सेलचा आहे. मग सेलचा ट्रान्झॅक्शन आहे आणि कॅश शब्दाचा उल्लेख नाही म्हणजे उधारीचा. मग पहिले सांगा, सेल्सचा ट्रान्झॅक्शन आहे, सेल्समुळे कॅश येणार का जाणार? कॅश येणार. म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला, सेल्स अकाउंट क्रेडिटला. मग कॅश ऐवजी फक्त काय? सुनीता अकाउंट. मग सुनीता अकाउंट डेबिट, कारण व्यवहार उधारीचा आहे. टू सेल्स अकाउंट अशी एंट्री येणार, परंतु जीएसटी आहे. तुम्हाला आत्ताच शिकवलं, जीएसटी सेल्समध्ये कुठे येते? क्रेडिटला. म्हणली टू सेल्स अकाउंट म्हणजे जशी वरची एंट्री झाली तशीच एंट्री करायची. आणि 2 जीएसटी. टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट. टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. फक्त ओळखता आलं पाहिजे. इथं बॉटवरून लगेच जर ठरवलं व्यवहार परचेसचा आहे तर चुकला. व्यवस्थित वाचा. कुणी परचेस केले? आपण नाही. सुनीताने परचेस केले आपल्याकडून, म्हणजे आपण तिला विकलेला आहे. व्यवहार सेलचा आहे, सेल्समुळे कॅश येते म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. पण व्यवहार उधारीचा आहे म्हणून व्यक्तीचं नाव. सुनीता अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू 2 जीएसटी. आता सेलच्या समोर अमाऊंट लिहा. 45,000चा वस्तू विकल्या. मग सेल्स समोर लिहा 45,000.
आता 45,000वर GST काढायचा 5% म्हणजे 2.5%, 2 झिरो कट करा 450, मग सांगा 450 गुणिले 2.5%. 450 गुणिले 2.5%, मग सांगा 4.5 आणि 4.5 9 आणि त्याचे निम्मे 225 म्हणजे 1125. असे लवकर लवकर तुम्हाला काढता आले पाहिजे. 2.5% किती येतात? 1125 आणि इथं पण 1125 आणि याची टोटल डेबिटला लिहायची. 11 11 22, 2250 आणि 45 47,250. तर या पद्धतीने अमाऊंट आपण दिली 47,250. नॅरेशन बिंग सोल्डचा ट्रान्झॅक्शन आहे, मग सोल्ड गुड्स टू सुनीताला विकलं आपण विथ किती टक्के GST? 5%. या पद्धतीने व्यवहार ट्रान्झॅक्शन सोडवता आला पाहिजे. तर बॉट बघून लगेच ठरवू नका खरेदीचा आहे. तिने बॉट केलं, तिने खरेदी केलं आपल्याकडून म्हणजे आपण विकलेलं आहे. सेलचा ट्रान्झॅक्शन. शेवटचा ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो 30 तारीख. 30 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. पेड म्हणजे दिलं. प्रिंटिंग 17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ SBI. डेबिट कार्डने पेमेंट केलं. मग पेड म्हणजे कॅश गेली, दिलं आपण. कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आणि कशामुळे गेली? प्रिंटिंगमुळे. मग प्रिंटिंग अकाउंट डेबिटला. मग एंट्री येणार प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु कॅश ऐवजी पेमेंट कसं झालं? डेबिट कार्डने झालं. चेकने पेमेंट केलं, डेबिट कार्डने केलं तर बँकेचं अकाउंट. कोणती बँक? SBI. तर कॅश ऐवजी बँकेचं अकाउंट लिहा. टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. कारण पेमेंट कसं झालं? डेबिट कार्डने. किती? 17,000. मग अमाऊंट लिहा. डेबिटला 17,000, क्रेडिटला 17,000. नॅरेशन बिंग पेड प्रिंटिंग बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्डने आपण प्रिंटिंग पेड केली. आता जर डेबिट कार्डने पेड केली नसती तर एंट्री काय झाली ती? प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु चेक आणि डेबिट कार्ड वगैरे आले तर कॅश ऐवजी बँकेचं नाव, मग स्टेट बँक ऑफ इंडिया. टोटल करा. एंट्र्या संपल्या. या पद्धतीने या ट्रान्झॅक्शनमध्ये भरपूर ट्रान्झॅक्शन GSTचे आले होते, त्याची प्रॅक्टिस आपण केली. तर टोटल करा तुम्ही सगळ्यांची. मी डायरेक्ट टोटल लिहितो, नंतर तुम्ही चेक करा. मग टोटल येते यांची केली तर 6,67,400. 6,67,400. नंतर तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर याच प्रॉब्लेममध्ये काही नवीन शब्द आले होते. जसं इथं आलं होतं बॉट म्हणजे खरेदी करणे. त्याच्यानंतर इथं शब्द आला होता इनवॉइस म्हणजे विकणे, सेल्स. हे नवीन शब्दाचे पण अर्थ लिहून ठेवा. या पद्धतीने आपण जर्नल एंट्री पूर्ण केल्या. विद्यार्थी मित्रांनो, बरेच प्रॉब्लेम आपण जर्नल एंट्रीचे आपल्या चॅनलवर सोडून घेतले. हा आपला एक शेवटचा प्रॉब्लेम होता. पुढच्या लेक्चरला आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करूया, लेजर. आणि लेजर बनवतात जर्नलवरूनच. म्हणून लेजर शिकण्या अगोदर जर्नल एंट्रीची आपली लेक्चर सिरीज बघा, जर्नल एंट्री समजून घ्या आणि त्याच्यावरून आपण लेजरची पोस्टिंग करणार. तर लेजर पण आपण पुढच्या लेक्चरपासून सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्व सिलेबस फक्त DNA कॉमर्सवर फ्री ऑफ कॉस्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल होणार. म्हणून जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा. थँक्यू.